आणि मोठी बातमी सुरुवातीला राज ठाकरे आता ठाणे सत्र न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि सुनावणीसाठी राज ठाकरे प्रत्यक्ष हजर आहेत। 2008 मध्ये कल्याण इथं रेल्वे भरतीवरून मराठी आणि परप्रांतीय अशा दोन घटकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता, तणाव निर्माण झाला होता। या वादामध्ये तब्बल 8 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला होता आणि यामधील 8वे होते ते राज ठाकरे। 2019 पर्यंत हा खटला कल्याण रेल्वे कोर्टामध्ये चालवण्यात आला। तोपर्यंत एकदाही राज ठाकरे कोर्टामध्ये उपस्थित राहिलेले नव्हते। कल्याण रेल्वे कोर्टाने हा गुन्हा ठाणे सत्र न्यायालयात वर्ग केला आणि आता राज ठाकरे कल्याण ठाण्यामधल्या या सत्र न्यायालयामध्ये दाखल झाले। ठाणे कोर्टामध्ये ते पोहोचलेले, त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये आपल्याला नितीन सरदेसाई, त्याचप्रमाणे अविनाश जाधव आणि त्यांच्या मागे दिसत आहेत राज ठाकरे। राज ठाकरे आता कोर्टामध्ये दाखल झालेले। 2008 मधलं रेल्वे भरती वाद प्रकरण होतं। राज ठाकरे यांनी या ठिकाणी प्रक्षोभक भाषण केलं असल्याचा सुद्धा ठपका होता आणि त्यामुळे राज ठाकरे आज कोर्टामध्ये येणार का याकडे लक्ष लागलेलं होतं। यापूर्वी रेल्वे कोर्टामध्ये जेव्हा हा खटला होता तेव्हा एकदाही राज ठाकरे आलेले नव्हते, मात्र आता तो ठाणे सत्र न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला आणि त्यांना आज उपस्थित राहण्यासाठी सांगितलेलं होतं। आता कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर तिथे पुढे काही कार्यवाही झाल्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा त्यांच्या वाहनात बसलेले दिसतात। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून थेट जाऊया शुभमकडे। शुभम, काय नेमके या संदर्भातले आणखी पुढे तपशील येतात? काय ही सगळी कोर्टातली कार्यवाही झालेली आहे? निश्चित पाहिलं तर आज दुपारी जे आहे 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जे रेल्वे प्रकरण होतं त्यामध्ये जे आहे ते हजर राहण्याकरता नोटीस बजावली होती आणि त्यानंतर थेट त्या नोटीसीला सामोरे जात आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहे ते ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये बरोबर 11 वाजता जे आहे ते उपस्थित राहिले होते। पाहिलं तर मागील 15 मिनिटांपासून जे आहे ते राज ठाकरे कोर्टामध्ये उपस्थित होते। त्यानंतर पाहिलं तर जे मॅजिस्ट्रेट होते ते त्या ठिकाणी आले, त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत जे काही 7 जण होते। ठीक, शुभम तुझ्याकडून माहिती घेतेच।